नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली दिनांक 15. 10 वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, ते आजतागायत पूर्ण झालं नाही. 5 वर्षापूर्वी 1000 कोटी निधी देऊ असं सांगितलं, पण ते दिले नाहीत. भाजपात धनगर समाजाला किंमत नाही. ही निवडणूक सगळ्यांची आहे. भाजपा हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो. माळी, धनगर, वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो. लाडकी बहीण 2.5 वर्षांपूर्वी नव्हती का? आत्ताच ती लाडकी झाली. हा सगळा इलेक्शन जुमला आहे. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी दिली, याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो, विश्वास ठेवतो. लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगीळ यांनी पाळला नाही. पृथ्वीराज बाबा, आता तुम्ही ते पूर्ण करा. धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा. पृथ्वीराज यांना आमदार करा, ते आपले प्रश्न सोडवतील. आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषणसिंहराजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले. त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे. आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपाला मत देऊ नका. त्यांना धडा शिकवा. 10 वर्ष मी काम करतोय, आता 5 वर्ष मला द्या. मी आपल्या आरक्षण प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगून हातचिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन केलंय. आणि यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरे, अजित दुधाळ, अण्णा महाराज आणि प्राध्यापक ND बिरनाळे यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन केलंय. प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वागत सागर भणमाने, आभार दादा शिंदे यांनी मानले. प्रशांत देशमुख, प्रकाश बन्ने, सुरेश बंडगर, अजित दुधाळ, डॉक्टर विक्रम कोळेकर, तानाजी भणमाने, अमोल गडदे, प्राध्यापक ND बिरनाळे, संभाजी सरगर, AD पाटील, इलाई बारुदवाले, अप्पासाहेब पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.